अध्याय 21 वेणुगीत. स्वभावताच सुंदर अशा शरद ऋतूंच्या आगमनासमवेतच नद्या आणि सरोवरांचे जल स्फटिकासमान निर्मळ झाले आणि ती सुगंधी कमळ पुष्पांनी भरून गेली. सर्वत्र आल्हाददायक पवन वाहू लागला. श्रीकृष्ण आपल्या गोपाळ मित्रांसमवेत गायींना घेऊन वनात गेले. वनातील वातावरणाने ते अतिशय प्रसन्न झाले. तेथे नाना प्रकारची फुले उमलली होती. मधुमक्षिका आणि भ्रमरगण अतिशय प्रमुदित होऊन गुंजारव करीत होते. पक्षी, वृक्षवेली अतिशय प्रसन्न भासत होत्या. गायी कुरणातून चरू लागल्या आणि श्रीकृष्ण भगवान बलराम आणि गोपबालकांसमवेत आपली दिव्य बासरी वाजवू लागले. श्रीकृष्णांच्या बासरीचा ध्वनी ऐकून व्रजगोपिकांना त्यांचे तीव्रतेने स्मरण होऊ लागले आणि त्या श्रीकृष्णाच्या कौशल्यपूर्ण मधुर स्वराने चर्चा करीत असताना त्यांना आपल्या श्रीकृष्णासोबतच्या लीला क्रीडाचेही स्मरण होऊ लागले. त्यांची मने व्याकुळ होऊ लागली आणि त्यामुळे त्या श्रीकृष्णाच्या बासरीच्या मधुर स्वराचे पूर्णपणे वर्णन करण्यात असमर्थ झाल्या. श्रीकृष्ण कसा वेश करतात ते शिरावर मोरपंख लावून आणि कानावर निळ्या वर्णाची फुले खोवून नर्तकासारखे कसे शृंगारलेले असतात याचेही त्या स्मरण करू लागल्या. श्रीकृष्णांची पीतवस्त्रे विदुल्लतेसारखी चकाकत होती आणि त्यांच्या गळ्यात वैजयंती माळा शोभत होती. असा आकर्षक शृंगार केलेले श्रीकृष्ण आपल्या अधरातून निःसृत होणाऱ्या अमृताने बासरीची छिद्रे परिपूर्ण करू लागले. अशा रीतीने गोपिकांनी श्रीकृष्णांचे स्मरण करीत श्रीकृष्ण आणि त्यांच्या सवंगड्यांच्या चरणचिन्हांनी अखंड कीर्तिमान झालेल्या वृंदावनात प्रवेश केला. श्रीकृष्ण बासरी वादनात अतिशय कुशल होते आणि त्या बासरीच्या कर्णमधुर स्वराने गोपिका पूर्णपणे मोहित झाल्या होत्या. तो ध्वनी केवळ गोपिकांनाच नव्हे तर श्रवण करणाऱ्या कोणत्याही जीवाला आकर्षून घेणारा होता. एक गोपिका आपल्या मैत्रिणीला म्हणाली, सखे, श्रीकृष्ण आणि बलरामानं वनात जाताना बासरीवादन करताना आणि मित्रांसोबत गोचारण करताना पाहण्यात खरोखरच नेत्रांचे परम सार्थक आहे. वस्तुतः श्रीकृष्ण कसे वेणुवादन करतात, मित्रांसोबत गायीमागे कसे वनात जातात, तेथे गोचारण करीत सवंगड्यांसोबत कशा क्रीडा करतात यांचे सदैव दिव्य चिंतन करीत तसेच अंतरात आणि बाहेर श्रीकृष्णांचे दर्शन करणाऱ्या व्यक्तीने वस्तुतः समाधी अवस्थेची परिपूर्णता प्राप्त केलेली असते. समाधी म्हणजे इंद्रियांच्या अखिल कर्मांना एका विशिष्ट वस्तूवर केंद्रित करणे होय आणि श्रीकृष्णांच्या लीलांचे स्मरण हीच सर्व ध्यानाची आणि समाधी अवस्थेची परिपूर्णता आहे. हे गोपिका येथे दाखवून देतात. श्रीमद भगवद्गीतेत म्हटले आहे की सदैव श्रीकृष्णांच्या चिंतनात मग्न असणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ योगी होय. दुसरी गोपी आपला भाव प्रकट करीत म्हणाली, गोचारण करीत असताना श्रीकृष्ण आणि बलराम हे असे दिसतात की जणू काही नटनर्तकच आपले कौशल्य दाखविण्याकरिता रंगभूमीवर उतरले आहे. श्रीकृष्णाचा वेश चकाकणारा पीतवर्णाचा होता आणि भगवान बलरामांचा निळ्या वर्णाचा होता. त्यांच्या हातात आम्र वृक्षांचे नवीन अंकुर मयूरपंखाने फुलांचे गुच्छ होते. गळ्यात कमळ पुष्पांच्या माळा परिधान केलेल्या होत्या. कधी कधी ते मित्रांसमवेत मधुर स्वरात गीते गात होते. एक गोपिका आपल्या मैत्रिणीला म्हणाली, सखे, श्रीकृष्ण आणि बलराम किती सुंदर दिसतात ग. दुसरी गोपिका म्हणाली, सख्यांनो, आम्ही तर श्यामसुंदराच्या वेळूच्या बासरीचाही विचार करण्यात असमर्थ आहोत. या बासरीने कोणकोणत्या व्रतवैकल्याचे अनुष्ठान केले आहे, कोण जाणे की त्यामुळे ती आता त्यांच्या अधरामृताचे सदैव पान करण्याचे सुख घेत आहे. वस्तुतः त्यांचे अधरामृत तर आपली गोपिकांची संपदा आहे. नद्या आणि सरोवरांना वृक्ष वनस्पतीच्या माता समजण्यात येते, कारण वृक्ष केवळ जलपान करूनच जीवन धारण करतात. वृंदावनातील नद्या आणि सरोवरे अतिशय आनंदी झाली होती. ती उमललेल्या कमळांनी भरून गेली होती आणि ती विचार करीत होती, हो, आमचा पुत्र वेळूचा तुकडा बासरी तर श्रीकृष्णांचे अधरामृत पित आहे. दिव्य ज्ञानात प्रगत असलेल्या व्यक्तीला आपले पुत्र पौत्र भगवंतांच्या सेवेला लागल्याचे पाहून निश्चितच अतिशय आनंद होत असतो. त्याप्रमाणे सरसरितांच्या काठावरील वेळूंचे वृक्ष देखील त्यांची वंशोत्पन्ना बासरी अशा प्रकारे श्रीकृष्णांची सेवा करीत असल्याचे पाहून फारच आनंदी झाले होते. तेथे सर्वच वृक्ष हर्षविभोर झाले होते आणि त्यांच्या फांद्यांवरील मोहळातून अत्याधिक मात्रेत स्त्रवणारा मध त्यांच्यातून अखंडपणे प्रवाहित होत होता. दुसरी गोपिका आपल्या मैत्रिणीला म्हणू लागली, प्रिय सख्यांनो, आपले वृंदावन संपूर्ण धरतीचा गौरव प्रकट करणारे आहे, कारण देवकी नंदनाच्या चरणकमळांच्या चिन्हांनी हा लोक कीर्तिमान झाला आहे. या व्यतिरिक्त गोविंद जेव्हा कधी वेणू वाजवितात तेव्हा मयूर समुदाय नवघनांची गर्जना कानावर पडावी त्याप्रमाणे लागलीच संभ्रमित होतो. सर्व वृक्षवेली, पशुपक्षी आणि मग त्या गोवर्धनगिरीवरील असोत किंवा दऱ्यांमधील असोत मयूरांचे नृत्य पाहून स्तब्ध होतात आणि अवाक झालेले ते बासरीचा कर्णमधुर दिव्य स्वर श्रवण करू लागतात. मला वाटते की असे वरदान दुसऱ्या कोणत्याही लोकात प्राप्त होणे शक्य नाही. त्या गोपिका जरी केवळ गोपांच्या स्त्रिया आणि मुली असल्या तरी त्यांना वेदांचे सखोल ज्ञान होते. हाच वैदिक संस्कृतीचा प्रभाव आहे. सामान्य जन केवळ प्रामाणिक स्रोतातून श्रवण करून वेदोक्त परम सत्य समजून घेऊ शकत होते. दुसरी एक गोपिका म्हणाली, सख्यांनो, या हरिणी तर पहा, ते तर मुके प्राणीच आहे. त्या नंदनंदनाकडे आल्या आहेत. त्या केवळ श्रीकृष्णांच्या आणि बलरामांच्या शृंगाराकडे आकर्षित झाल्या आहे. असेच नव्हे तर बासरीचे वादन श्रवण करण्यातच त्या आपल्या पतींसोबत श्रीकृष्णांकडे अतिशय स्नेहभराने पाहून त्यांना सादर प्रणाम करीत आहे. गोपिकांना त्या हरिणींचा हेवा वाटू लागला, कारण त्या आपल्या पतीसमवेत श्रीकृष्णांची प्रेममय सेवा करण्यास समर्थ झाल्या होत्या. गोपिका स्वतःला फारशा भाग्यवान समजत नव्हत्या, कारण जेव्हा त्या श्रीकृष्णाकडे जाण्याची इच्छा धरीत तेव्हा त्यांच्या पतींना सुख वाटत नसे. एक गोपिका म्हणाली, सख्यानो, श्रीकृष्णांनी
असा सुरेख वेश केला आहे की ते वनितोत्सवांचे उत्तेजक झाले आहे. अहो, त्यांच्या बासरीचा ध्वनी ऐकून स्वर्गनिवासी जनांच्या पत्न्या देखील त्यांच्याकडे आकृष्ट झाल्या आहेत. त्या तरी स्वर्गीय विमानातून आपल्या पतीच्या सहवासांचा आनंद घेत विहार करीत असतील तरी श्रीकृष्णाच्या बासरीचा स्वर ऐकून त्यांच्या मनात खळबळ उडते. त्यांच्या वेण्या आणि निविबंधने शिथिल होतात. तात्पर्य असे की श्रीकृष्णाच्या बासरीचा दिव्य ध्वनी ब्रह्मांडांच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचला होता. तसेच गोपींना आकाशातून उड्डाण करणाऱ्या अनेक प्रकारच्या विमानांची देखील माहिती होती, हे ते महत्त्वाचे कळते. दुसरी एक गोपिका म्हणाली, प्रिय सख्यानो, श्रीकृष्णाच्या बासरीचा दिव्य ध्वनी श्रवण करताच गायी देखील संमोहित होऊन चारा चरण्याचे विसरून जातात. त्यांना तो स्वर अमृत ओतल्यासारखा वाटतो आणि बासरीतून प्रभावित होणाऱ्या त्या स्वरामृतांचे कर्णरंध्रांनी पान करण्याकरिता त्या आपले कान पसरून स्तब्ध उभ्या राहतात. वासरे आपल्या मातांचे दूध पितात, त्यांना आचळ तसेच तोंडात धरून दूध पिण्याचे थांबवितात. ती भक्तीप्रमाणे भारावून जातात आणि त्यांच्या नेत्रातून अश्रुपात होऊ लागतो. त्यावरून ती श्रीकृष्णांना आपल्या हृदयाशी आलिंगन देत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या दृश्यावरून आपणाला असे कळते की वृंदावनातील गायी आणि वासरांना देखील श्रीकृष्णांसाठी कसे रडावे आणि त्यांच्या हृदयाशी कसे आलिंगन द्यावे याचे ज्ञान होते. वस्तुतः श्रीकृष्ण भावनेची पराकाष्ठा श्रीकृष्णांसाठी अश्रू ढाळण्याचं होऊ शकते. दुसरी एक तरुण युवती आपल्या मातेला म्हणाली, माते, हे पक्षी पाहतात किती सावधानपणे त्या साडांच्या फांद्यांवर आणि ढाळ्यांवर बसून वेणुवादन करणाऱ्या श्रीकृष्णाकडे एकटक पाहत आहे. त्यांच्याकडे पाहून असे वाटते की हे सर्व काही विसरून श्रीकृष्णाच्या वेणूची धून ऐकण्यात तल्लीन झाले आहे. यावरून असे सिद्ध होते की ते सामान्य पक्षी नव्हे तर थोर ऋषी साधू संत आहेत. केवळ श्रीकृष्णाचे बासरीवादन ऐकण्यासाठीच ते वृंदावनात पक्षी म्हणून प्रकट झाले आहे. थोर मुनी आणि विद्वानांना वैदिक ज्ञानात सारस्य वाटते, परंतु वैदिक ज्ञानाचे सार भगवद्गीतेत सांगितलेले आहे. वैदेच सर्वेर हमेव वैद्य. श्रीकृष्णांना जाणणे हेच वैदिक ज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट आहे. या पक्षांच्या वागण्यावरून असे दिसते की ते वैदिक ज्ञानाचे थोर पंडित होते आणि त्यांनी वेदातून श्रीकृष्णानुसंधान करणारे दिव्य ज्ञान आत्मसात केले होते आणि इतर ध्यानशाखांचा त्याग केला होता. इतकेच काय, श्रीकृष्णाच्या बासरीचा ध्वनी ऐकल्यानंतर त्यांच्या चरणकमळांचे आलिंगन करण्याची इच्छा होऊन यमुना आपले उशृंखल जलतरंग शांत करीत मुकुंदांना भावपूर्वक समर्पण म्हणून हातात उमललेली कोमळ फुले घेऊन सुंदररित्या प्रवाहित. शरदकाळातील सूर्यकिरणांचा प्रखर ताप कधी कधी असह्य होत असे आणि म्हणून ढगांना बासरीवादन करणाऱ्या श्रीकृष्ण बलरामांचा आणि त्यांच्या बालमित्रांचा कळवळा येऊन त्या आकाशात प्रकट झाले आणि श्रीकृष्णांशी मित्रत्व करण्याकरिता त्यांच्यावर छत्राप्रमाणे शीतल छाया धरू लागले. कृष्ण भावनेच्या संपर्कात येणाऱ्यांच्या सर्व भौतिक विषय वासनांचे तत्काळ शमन होते. दुसरी एक गोपी गिरिराज गोवर्धनाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थितीचे महात्म्य गाऊ लागली. अरे, पहा तर खरे, हा गोवर्धन गिरी किती भाग्यवान आहे. श्रीकृष्ण आणि बलराम सदैव त्यांच्यावरून भ्रमण करीत असल्याने त्याला त्यांच्या संगतीचे सुखास्वादन करण्याचे सौभाग्य लाभले आहे. परिणामी तो सदैव प्रभूंच्या चरणकमळांच्या संपर्कात आहे. गोवर्धन श्रीकृष्ण बलरामांचा अत्यंत ऋणी असल्याने तो सदैव त्यांना विविध प्रकारची फळे, फुले, मुळे, औषधी, आपल्यावरील सरोवरांचे स्फटिकांसारखे निर्मळ जल याचा उपहार अर्पण करीत असतो. तथापि गोवर्धनाने केलेल्या उपहारात सर्वश्रेष्ठ उपहार म्हणजे त्याने गायीसाठी आणि वत्सांसाठी दिलेले नवे कोवळे गवत. श्रीकृष्णाच्या गायी, गोवत्से आणि सवंगडी अशा त्यांच्या प्रिय परिकरांना प्रसन्न करून त्यायोगे त्यांना प्रसन्न करण्याची कला त्याला चांगलीच अवगत आहे. एक दुसरी गोपी म्हणाली, श्रीकृष्ण आणि बलरामच्या वृंदावनातून वेणू वाजवीत आणि अखिल चराचरांशी जिव्हाळ्याची मैत्री करीत भ्रमण करतात तेव्हा सर्व गोष्टी अद्भुत रम्यच असतात. श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या दिव्य वेणूंची तान छेडतात तेव्हा जंगम जीव अवाक होऊन आपली कार्य थांबवितात तर वृक्षवेलींसारखे स्थावर जीव भावी बरोवून रोमांचित होतात. श्रीकृष्ण बलरामांच्या दिव्य बासरीचा ध्वनीचा असा अद्भुत प्रभाव आहे. श्रीकृष्ण आणि बलरामांच्या हातात आणि खांद्यावर सामान्य गोपबालकांप्रमाणेच गायींना बांधण्याचे दोर असत. गायींना दोहन करताना गोपबालके त्यांचे मागील पाय लहानशा दोराने बांधून ठेवीत. असा दोर नेहमीच त्यांच्या खांद्यावर टाकलेला असे आणि त्याप्रमाणे श्रीकृष्ण बलरामांजवळही असा दोर नेहमीच असे. ते जरी पूर्ण पुरुषोत्तम होते तरी त्यांनी गोपबालकांच्या भूमिका तंतोतंत वठविल्या होत्या आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट अद्भुत आणि आकर्षक ठरली होती. श्रीकृष्ण गोवर्धन पर्वतावर आणि यथा वृंदावनात गायींना चालण्यासाठी जाते. वृंदावन ग्रामातील गोपिका त्यांच्याच विचारात मग्न असत. त्या चर्चा करताना त्यांच्याच लीलांची चर्चा करीत कोणत्याही प्रकारे श्रीकृष्णाच्या विचारात मग्न होऊन राहणे हे कृष्ण भावनेचे आदर्श उदाहरण आहे. गोपींचे वागणे हेच श्रीकृष्ण भावनेचे स्पष्ट आणि आदर्श उदाहरण आहे. म्हणूनच भगवान श्री चैतन्य देव स्पष्ट करतात की कुणी कोणत्याही उत्तम पद्धतीने भगवंतांची उपासना करीत असेल परंतु गोपींच्या उपासना पद्धतीवरून काहीही श्रेष्ठ नाही. गोपिका ब्राह्मणाने किंवा क्षत्रियांसारख्या उच्च कुळात जन्मलेल्या नव्हत्या. त्या वैश्य कुळात जन्मल्या होत्या आणि त्या देखील वणिक कुळात नव्हे तर गवळ्यांच्या कुळात. त्यांनी अधिकारी वेदच ब्राह्मणांकडून सर्व प्रकारचे ध्यान श्रवण केले होते तरी त्या अधिक सुशिक्षितही नव्हत्या. केवळ श्रीकृष्णाच्या चिंतनातच तल्लीन राहणे हाच त्यांच्या जीवनाचा एकमेव हेतू होता. अशा रीतीने कृष्णपूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील वेणुगीत नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.